दिल्लीतल्या भारतीय जनता पक्षाला हा जो महाराष्ट्रातला पराभव आहे, उत्तरातल्या उत्तर प्रदेशच्या पराभवापेक्षा महाराष्ट्रातला पराभव हा स्वतःहून अंगावर ओढून घेतलेला आहे. महाराष्ट्रातल्या पराभवाला एवढंच नाही तर भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळण्याला देवेंद्र फडणवीस हे कारणीभूत आहेत. म्हणजे बावनकुळेंना बदललं जाईल, फडणवीसांना बदललं जाईल. फडणवीसांची जी ब्रिगेड आहे, दरेकर, चित्रा वाघ, प्रसाद लाड, आशिष शेलार, या सगळ्यांना बदललं जाईल अशी चर्चा दिल्लीत आज आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी सभा घेऊन जे काही वातावरण निर्माण केलं होतं त्याचा फायदा काँग्रेस पक्षाला झाला आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जी चीड होती ती मतदानातून बाहेर पडली. विरोधी पक्षाची जी पोकळी आहे ती पोकळी उद्धव ठाकरे भरून काढते. काँग्रेस पक्षाकडे नाना पटोले हे काय स्टेट लेवलचे नेते होऊ शकत नाही, तसे उद्धव ठाकरेंचं नाही. कोकणामध्ये शिवसेनेचं वर्चस्व आजवर आहे, कारण मुंबईतला सगळा माणूस हा कोकणी माणूस आहे. तो कोकणी माणूस शिवसेनेबरोबर असतो. दुर्दैवाने आता तिथं काही नाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं. त्यांना त्याचं आत्मचिंतन करावं लागेल. जर महाराष्ट्रामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाची असती आणि 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंना जर मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, महाराष्ट्राचं वातावरण गढूळ झालं नसतं आणि मोदींचं सरकार व्यवस्थितपणे आलं असतं. नमस्कार, मी तुषार कलबुर्गी. द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज पुन्हा माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हरीश केंची. मागच्या भागात तुम्ही हरीश केंची सरांकडून देशभरातलं राजकारण सध्या कसं सुरू आहे त्याच्यावरचं विश्लेषण ऐकलं असेल, पण आता आपण आज राज्यामध्ये निकालानंतर काय स्थिती आहे आणि हा निकाल थोडासा धक्कादायक म्हणावा लागेल त्याचं विश्लेषण आपण आज सरांकडून ऐकणार आहोत. सर, माझा पहिलाच प्रश्न असा आहे की यावेळी एक्झिट पोलने महायुतीकडे जास्त कल दाखवलेला होता किंवा काही एक्झिट पोलनी बरोबरीचा सामना दाखवला होता, पण प्रत्यक्षात महाविकास आघाडीने 30 जागांचा टप्पा पार केलेला आहे. महायुतीला 20 जागांचा टप्पा पार करता आलेला नाहीये. या निकालाचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण, त्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडीला 32 जागा मिळाल्या, तर 17 जागा या 31 जागा आणि 17 जागा मिळाल्या भारतीय जनता पक्ष आणि आघाडीला. महाराष्ट्रामध्ये 2019 पासून राजकीय वातावरण सगळं ढवळून निघालेलं, म्हणजे मागं जायला नको. खरं तर शिवसेना भाजप युती म्हणून त्यांनी निवडणूक लढवली. 19ला जेव्हा सत्ता स्थापन करायचं होतं त्यावेळेला मुख्यमंत्री पदावर शिवसेनेने दावा केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने नाही म्हणून सांगितलं. त्यानंतर अजित पवारांना बरोबर घेऊन त्यांनी सत्ता स्थापन करायचा प्रयत्न केला. त्यानंतर देखील ते फसलं. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर 2-2.5 वर्ष, म्हणजे कोरोनाचा काळ आणि इतर काळ गेला, 2-2.5 वर्ष ही महाविकास आघाडी सत्ता होती. त्या दरम्यानच्या काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये शिवसेना तोडायची ही भूमिका भारतीय जनता पक्षाने घेतली आणि ती घेतल्यानंतर एकनाथ शिंदेला जवळ घेऊन 40 आमदार त्यांनी पळवले. म्हणजे सुरत गेले, गुवाहाटी गेले, गोवा गेले, मुंबईत आले. त्यामुळे शिवसेनेकडच्या उद्धव ठाकरेंच्याकडे लोकांची सहानुभूती निर्माण झाली. दुर्दैवानं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचा जेव्हा दावा झाला, त्या दाव्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं जे झालेले फंडे होते ते सगळे चुकीचे होते. म्हणजे राज्यपालांनी घेतलेली भूमिका चुकीची होती, सभाच्या अध्यक्षांनी नेमलेले प्रतोद हा चुकीचा होता, शेड्यूल 10 प्रमाणे ही सगळी मंडळी बाद होणार होती. परंतु उद्धव ठाकरेंनी नैतिकतेमुळे राजीनामा दिला होता, म्हणून त्यांना रिस्टोर करता येणार नाही असं सांगून तो प्रश्न टोलवला. तो अजून चालूच आहे. म्हणजे न्यायाचा चंद्र जरी दाखवला तर निकालाची चूड लावली होती त्यांनी चंद्रचूडाने. त्यामुळे सबंध वातावरण बदललं. हे वातावरण बदलत असताना, सहानुभूतीची लाट निर्माण होत असताना या सगळ्यांना पैसे देऊन खरेदी केलेला आहे अशी भूमिका शिवसेनेच्याकडनं वर्तवली गेली. 50 खोके एकदम ओके, 50 खोके
याचा आरोप सतत आणि गद्दार 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 हे जळल्यामुळे लोकांच्या मनातून ही मंडळी उतरली होती. हे कुठं संपते की नाही, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच फोडली. त्यांचे आमदार सगळे इकडे घेतले, अजित पवारांना परत उपमुख्यमंत्री केले. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांचं बहुमत असताना देखील त्यांना परत घेतलं. परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली मराठा माणसासाठी संघटना आणि शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी पक्ष हे दोन्ही पक्ष फोडले, तोडले आणि कोर्टाच्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ते फुटीर गटाकडे पक्षाने चिन्ह देऊन टाकल्यामुळे लोकांमध्ये एक प्रकारची चीड आणि सहानुभूती होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षावर प्रचंड नाराजी निर्माण झाली, पक्षांतर्गत झाली आणि मतदारांमध्ये झाली. त्याचे परिणाम या निकालामध्ये दिसून येतात. सर, मला शिवसेनेबद्दल विचारायचं आहे, पण त्याआधी मला भाजपच्या कामगिरीबद्दल तुम्हाला विचारायचं आहे. भाजप मागच्या वेळी 23 जागांवर जिंकला होता, यावेळी 10 जागाही पार करता आलेल्या नाहीये. असं सांगितलं जात होतं की शिंदे गट कदाचित कमी कामगिरी करेल, अजित पवार गट कदाचित कमी कामगिरी करेल, पण भाजप त्या जागांवर त्यांच्या जागांवर चांगली कामगिरी करेल. हे भाजपला यावेळी जमलेलं नाहीये, याचं कारण काय? मी तुम्हाला तेच सांगितलं, मगाशीच सांगितलं तेच, ही नाराजी. म्हणून भारतीय जनता पक्षाने काय केलं, शिवसेनेच्या विरोधामध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात स्वतः नाही उभं राहिले, 1-2 ठिकाणीच आहे, पण बाकीचेच लोक सगळे त्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधात उभे राहिले. दुर्दैवाने कसं झालं, एकनाथ शिंदेकडे सीझन्ड म्हणजे ते मजबूत असलेले आमदार सगळ्याच बाबतीने पैशांनी अमुक तमुक हे नेते त्यांच्याकडे होते. उद्धव ठाकरेंकडे तसे ते नेते नव्हते. बघा, तो अमोल कीर्तीकर कधी त्यांनी आयुष्यात निवडणूकच लढवली नव्हती, ना महापालिकेची ना आमदारकीची, पण लोकसभेला उभे होते. अनिल देसाईंनी कधीही निवडणूक लढवली, त्यांना उभं केलं होतं. अशा पद्धतीनं त्यांनी सगळे जे उमेदवार उभे केले होते हे नवखे होते. लक्षात घ्या, पैशाचा देखील त्यांना कदाचित कमी पडलेला असेल, इकडे मजबूत पैसे होते. त्यामुळे ही जागा 7 जागा त्यांच्या आल्या, 9 जागा यांच्या आल्या. लक्षात आलं की बरोबर, हा फरक त्याच्यामध्ये आहे. भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी थेट लढतीला तोंडच दिलं नाही. त्यांनी काँग्रेसचा प्रयत्न केला, काँग्रेसच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात करायचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे वातावरण होतं महाविकास आघाडीचं. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी सभा घेऊन जे काही वातावरण निर्माण केलं होतं त्याचा फायदा काँग्रेस पक्षाला झाला आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जी चीड होती ती मतदानातून बाहेर पडली आणि त्यांच्या जागा कमी आल्या. तर आता मला शिवसेनेकडे यायचंय. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना गेले 2 वर्ष तो रंगला होता. या निवडणुकीतही ते दिसलं. या निवडणुकीतून शिवसेना कोणाची याचं उत्तर मिळालंय का, काय वाटतं? नाही, याचं उत्तर मिळालं. 7 आणि 9 स्पष्ट आहे. 1 तर 45 जागाने घेतली. आता कसं आहे, अजून मतांची आकडेवारी स्पष्ट झालेली नाही. एकनाथ शिंदेना सफिशियंट मतं मिळावी किंवा उद्धव ठाकरेपेक्षा त्यांना मतं जास्त मिळावी म्हणून 15 जागा दिल्या. आधी 7-8 जागापर्यंत होते, पण त्यांच्या ते लक्षात आलं की जर उद्या कोर्टामध्ये हा प्रश्न येईल की आम्हाला लोकांचा पाठिंबा मोठा आहे हे दाखवायचं असेल तर 15 लोकांना त्यांनी उमेदवारी दिली आणि ती मतं एकत्रित केली त्यांनी, जशी ही आहे. त्यामुळे 9 जागा 10 जागा 9 जागा मिळाल्या असतील 10 जागा, तर यांना 7 जागा मिळालेल्या आहेत. पण त्या त्यांच्या हक्काच्या होत्या. म्हणजे जसं ठाण्यामध्ये, कोकणामध्ये हे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, परंतु तिथे एवढा मोठा प्रचार झाला, एवढा मोठा झालं की ही सगळी मतं त्यांच्याकडेच गेलेली आहे. तरी देखील महाराष्ट्रामध्ये आज विरोधी पक्षाची जी पोकळी आहे ती पोकळी उद्धव ठाकरे भरून काढते. काँग्रेस पक्षाकडे नाना पटोले हे काय स्टेट लेवलचे नेते होऊ शकत नाही असते, तसे उद्धव ठाकरेंचं नाहीये. त्यामुळे उद्धव ठाकरेंना या सगळ्या निवडणुकीचा फायदा मिळणारच आहे. सर, शिवसेना कोणाचीच या उत्तराबरोबर मुंबई कोणाची हा प्रश्न लोकांच्या मनात होता. मुंबई कोणाची किंवा मुंबई कोणत्या शिवसेनेची हा प्रश्नही लोकांच्या मनात होता. या निवडणुकीत त्याचं उत्तर मिळालंय का? तुम्हाला आता पण सांगा, 6 जागापैकी 3 जागा ह्या शिवसेनेला मिळाल्या, उद्धव ठाकरेंच्या. भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या आहेत, 2
शिवसेनेलाच मिळाले आहे. हम्म. लक्षात घ्या. याचं कारण असं आहे की हा तो बालेकिल्ला शिवसेनेचाच आहे. हम्म. तो उद्धव ठाकरेचा आणि एकनाथ शिंदेचा नाही. हम्म. तो शिवसेनेचा आहे, मराठी माणसांचा आहे. हम्म. मराठी मराठी माणसानं मत द्यावं. हम्म. तसं पाहिलं तर 4 जागा शिवसेनेच्या उद्धव ठाकरेच्या निवडून आले. हम्म. 45 मतांनी पडलेली. हम्म. मग संजय दिनाबामा पाटील असतील, अरविंद सावंत असतील, अनिल देसाई असतील, हे 3 तर निवडून आलेत, लाख मात्र निवडून आले. हम्म. त्यामुळे मुंबईवर नाही म्हटलं तरी उद्धव ठाकरेंचं वर्चस्व आज तरी दिसून आलेलं आहे. पण सर्वाधिक जागा त्यांच्या निवडून आल्या. पण त्याच्या सोबत असलेलं ठाणे, कल्याण या जागा शिवसेनेने घेतलेल्या आहेत, म्हणजे त्या एकनाथ शिंदेने घेतलेल्या आहेत. लक्षात घ्या. आणि कोकणामधल्या ज्या 2 जागा आहेत ती एक भाजपने घेतली आणि एक राष्ट्रवादीने घेतली, अजित पवारांच्या. त्यामुळे कोकणामध्ये आणि ठाणे, पनवेल, कल्याण हे सगळं कोकणामध्येच जवळजवळ मांडलं जातं. कोकणामध्ये शिवसेनेचं वर्चस्व आजवर होतं, कारण मुंबईतला सगळा माणूस हा कोकणी माणूस आहे. तो कोकणी माणूस शिवसेनेबरोबर असतो. दुर्दैवाने आता तिथं काही राहिलं नाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं. त्यांना त्याचं आत्मचिंतन करावं लागेल, कुठे कमी पडलो, काय कमी पडलो. दुर्दैवाने कसं झालं, तिथं असलेले आनंद गीते, राजन विचारे हे 2-2, 3-3 टन झालेले लोक त्यांनाच उमेदवारी दिली. फ्रेश चेहरा दिला असं तर वेगळं वातावरण होऊ शकलं असतं, तसं ते झालेलं नाही. सर, आता चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे येतो. या दोन्ही आघाड्यांचा म्हणजे महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी, विधानसभेच्या दृष्टीने या दोन्ही आघाड्यांचा रोडमॅप काय असू शकतो? या दोन्ही आघाड्या विधानसभेला काय रिॲक्ट करतील, काय चित्र असेल, टिकेल, फुटतील, कोणी इकडे येईल, तिकडे जाईल, काय वाटतं? नाही, भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यामध्ये जी काही आता बैठका सुरू आहेत किंवा ज्या पद्धतीने त्यांचं चालू आहे, कारण ते एकमेकांना मारण्यामध्येच गेलेले. भारतीय जनता पक्षाची मतं कन्वर्ट झालीत का अजित पवारांकडे? तर नाही. आपण बघू शकतो पुणे जिल्ह्यामध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवारांची मिसेस यांच्या निवडणुकीमध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक तालुक्यामध्ये सुप्रियाताईंना लिहिलं आहे. म्हणजे तिथे भारतीय जनता पक्षा लोकांनी काम केलंय का? इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, दौंडमध्ये राहुल कुल, प्रत्येक तालुक्यात विचार लक्षात येत तुमच्या. त्यामुळे आता कसं होईल, तुमचा रेशो किती आहे लोकसभेमध्ये? तुमचा रेशो किती? अजित पवारकडे एकच जागा, यांच्याकडे 7 जागा, मग आमच्याकडे 9 जागा आहेत. पण आमचे तिथे 100हून अधिक आमदार आहेत. तुमचे किती आहेत? यात घोळ होणार आहे या तिघांच्या पक्षाच्या जागा वाटप. इंडिया म्हणजे महाविकास आघाडीमध्ये पण तसंच होणार आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंनी जास्त जागा घेतल्या मागून, पण त्यांच्या कमी जागा निवडून आल्या. शरद पवारांनी नेमक्या घेतल्या जागा, त्यांचा रेशो वाढला, 70% रेशो त्यांचा झाला. तसंच काँग्रेस पक्षाचा. पण तिघांनी एकजुटीने जो काही प्रचार केला ना, त्याचा फायदा काँग्रेस पक्षाला नक्कीच मिळाला. त्यामुळे त्यांच्यामध्ये पण निवडणुकीच्या संदर्भामध्ये, विधानसभेच्या संदर्भामध्ये जसा सांगलीमध्ये घोळ झाला ना, तसं पण घोळ होण्याची शक्यता निश्चितपणे दिसून येते. महाराष्ट्राने भारतीय जनता पक्षाला 9 जागा दिल्या, ज्या मागच्या वेळी 41 जागा निवडून आल्या होत्या शिवसेना भाजप युतीमध्ये. परंतु भारतीय जनता पक्षाची म्हणजे त्यातल्या त्या देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री व्हायची जी इच्छा होती, या इच्छेतून किंवा आत्मविश्वासातून ती शकलं झाली त्यांची. आणि त्याची परिणती अशी झाली की त्यांची संख्या एकदम कमी झाली. आणि जेवढी कमी झाली तेवढ्याच जागा मोदींच्या सरकार येण्याला कमी पडल्या आहेत. त्यामुळे त्यांना इतर लोकांच्या दाढीला हात लावायला लागतो, दाढ्या पुरवायला लागतात. जर महाराष्ट्रामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती असती आणि 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंना जर मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, महाराष्ट्राचं वातावरण गढूळ झालं नसतं आणि मोदींचं सरकार व्यवस्थितपणे आलं असतं. आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे माझ्या मते, किंवा जे मुंबईतले सोर्सेस सांगतात त्यानुसार दिल्लीतल्या भारतीय जनता पक्षाला हा जो महाराष्ट्रातला पराभव आहे
उत्तर प्रदेशाच्या पराभवापेक्षा महाराष्ट्रातला पराभव हा स्वतःहून अंगावर ओढून घेतलेला आहे. ज्या देवेंद्र फडणवीसांचं ऐकून वरच्यांनी त्यांना संमती दिली एकनाथ शिंदेना फोडायला, अजित पवारांना फोडायला, त्यामुळे कसं झालं, महाराष्ट्राचं वातावरण तर बिघडलंच, पण देशभरामध्ये त्यांची नालस्ती झाली. 3 दिवसापूर्वी सांगतायत की अजित पवार 70,000 कोटीचा भ्रष्टाचार आहे. 3 दिवसानंतर ते उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. या सगळ्याला देवेंद्र फडणवीस कारणीभूत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात, भारतीय जनता पक्षाच्या राजकारणामध्ये खूप मोठा बदल होण्याची शक्यता आहे. मोदी सत्तेवर आल्यानंतर ते महाराष्ट्रात लक्ष घालणार. बघा, महाराष्ट्र फडणवीसांनी बाजूला केलेल्या विनोद तावडेनं त्यांनी वर घेतलं. कालच्या विजय सभेचं सूत्रसंचालन त्यांनी केलेलं, विनोद तावडेंनी केलेलं. बरोबर, लक्षात घेतलं. मग हे घडत असताना महाराष्ट्रातल्या पराभवाला एवढंच नाही तर काँग्रेस, भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळण्याला देवेंद्र फडणवीस हे कारणीभूत आहेत असा समज केंद्रीय नेतृत्वात झालेला असल्या कारणानं संबंध महाराष्ट्रामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. म्हणजे बावनकुळेंना बदललं जाईल, फडणवीसांना बदललं जाईल. फडणवीसांची जी ब्रिगेड आहे, दरेकर, चित्रा वाघ, प्रसाद लाड, आशिष शेलार, या सगळ्यांना बदललं जाईल अशी चर्चा दिल्लीत आज आहे. त्यावेळेला फ्रेश चेहरे घेऊन विधानसभेच्या समोर भारतीय जनता पक्षात जाईल असं मला तरी वाटतं. कारण हा सगळा सेटबॅक बसला आहे तो महाराष्ट्रामुळे बसला आणि एका माणसामुळे बसला अशी भावना केंद्रीय नेतृत्वाची झालेली आहे. सर, खूप खूप धन्यवाद. लोकसभेचा निकाल नुकताच लागलेला आहे. खूप लांबवर चाललेली ही निवडणूक होती. आता थोडासा उसंत मिळतोय ना मिळतोय. विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत. त्या विधानसभेच्या निवडणुकीत चित्र कसं असेल त्याचा अंदाज या मुलाखतीतून आला असेल. प्रेक्षकांना तुम्हाला हा व्हिडिओ, हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला जरूर सांगा. आणि द पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. धन्यवाद.